आपली गाडी पण लागलेली प्रगती एक्सप्रेस ही. दरवर्षीप्रमाणे यावर्षी पावसाने आपलं स्वागत केलेलं आहे एकदम कडक मध्ये. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे शार्प लेजंड वायटी. आणि मी स्वतः मला तुमचं स्वागत करत आहे. आणि आज पुन्हा आपण जात आहोत पुणे टू मुंबई. मागच्या पुणे टू मुंबई व्लॉगला भरपूर प्रेम दिलं तुम्ही. तकरीबन 15,000 लोकांनी बघितला व्लॉग. तर हा पण व्लॉग लवकर चालू करू आणि भेटूया पुढच्या प्रवासात. आणि आपल्या हातात दुर्वाची पिशवी होतं. बाप्पाला दुर्वा आवडतो, आपल्याला बाप्पा आवडतो, विषय संपला. गणपती बाप्पाकडून दर्शन घेऊ, आपला प्रवास एक नंबर व्हावा. दर्शन घ्या तुम्ही पण. कसं पुणे टू मुंबई बोललं का व्ह्यू किंग येतात. आणि आपण पुणे टू मुंबई टाकायचं, इज्जत द्यायची आपल्या भावाला. म्हटलं का सबस्क्राईब पण करा. आणि मागचा ब्लॉग बघितला असेल तो पण बघा, इज्जत द्या. त्याची आपण ब्लॉग काढतो, आजूबाजू लोक बघतात काय प्रकार आहे, आपण इज्जत आहे. चला पद्धतशीर तर पोचलो आपण स्टेशनला. आपली गाडी पण लागलेली प्रगती एक्सप्रेस ही. मस्त कचकीमध्ये जाऊ आता. चला आपण सेफली प्रगती एक्सप्रेसमध्ये D3 आहे, सीट नंबर 71. बघू शकता आपली गाडी. आपण इथं उभं राहणार, मला व्ह्यू देण्यासाठी उभं आहे. बाकी बघू, एन्जॉय करू प्रवास. ही आपली गाडी आहे प्रगती एक्सप्रेस. मागच्या व्हिडिओमध्ये जास्त काय आवाज आला नसेल तर इथं आहे का आपला D3 म्हणून कोच आहे. त्याला एन्जॉय करू आता प्रवास एकदम कडकमध्ये. पुणे जंक्शन. हा एवढा आवाज अडकतो आपल्या एका लुख्या मित्रामुळं आपल्याला एवढा आवाज सहन करावा लागतो. नाही तर काल मस्त गेलो असतो, माईक भेटत होता. त्या नल्ल्याने सकाळी ऐन टायमाला टुल्ली दिली आपल्याला. काय करणार, जाऊ दे, आपलं गरीब पोरगा आहे म्हणून सोडून दिलं. आता बघू ते कुठेतरी चांगला मुंबईला जाऊन दुकानात माईक शोधतो आणि तुम्हाला व्हॉइस क्वालिटी एकदम किंग येईल. मला माहिती आहे तू ब्लॉग बघशील, न माईक देणारा मुद्दा, मग तुझी इज्जत काढली मी. समजला पाहिजे नेक्स्ट टाइम टुल्ली दिलेचा परिणाम. चला आपली गाडी चालू झालेली आहे. बोला गणपती बाप्पा मोरया. बाप्पा असं आमचा सुखद प्रवास होऊ दे आणि जाऊ दे मुंबईला तुमच्या दर्शनासाठी. चला भेटूया पुढे. अंकल को भी इज्जत साफ कर रहे रेलवे ट्रैक, फुल इज्जत. चला लोणावळ्याला तर आता पोहोचलेलो आपण. आता पुढचा प्रवास बघू कसा होता. आणि पुढचा तुम्ही नजारा बघा, एकदम कडक नजारा आहे लोणावळ्या घाटाचा. स्टेट येऊन सबस्क्राईब पण करा, इज्जत द्या जरा तुमच्या भावाला. दुआ तो मेरा यूट्यूब चैनल चलना चाहिए. चलिए अब वायरल हो गया ब्लॉग. खंडाळा आला होता, खंडाळा.
तर मित्रांनो, आता आपण पनवेल सोडलेलं आहे, तर लवकरच पोहोचू आपण ठाण्याला. कमीत कमी आतापर्यंत 30 मिनटं लागतील आपल्याला ठाण्याला पोहोचायला. तर चला लवकरच जाऊ ठाण्याला आणि मग पुढचा प्रवास चालू ठेवू. मौसम बघा एकदम कडक झाला आहे, पण आपल्याला घरी जाताना पाऊस नाही लागला पाहिजे, नाही तर आपलं काम 25 होईल. आपल्याकडे छत्री पण नाही. पाऊस बघा. Few inches later. चलो फायनली आपण ठाण्याला पोहोचलेलो आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी पावसाने आपलं स्वागत केलेलं आहे एकदम कडकमध्ये. बघूया आता आपल्याला बस भेटते की नाही, निघूया लवकर. Thousand years later. ए भाई लोग क्या कर रहे हो? इज्जत इज्जत, ये देखो कैसे हो भाई लोग. आप कैसे हो? पाय लागू. तर फायनली आपण आता पोहोचलेलो आहे शेवटी एवढ्या एनर्जीतून. तर ब्लॉग तर तुम्ही बघितलाच असेल. लाईक करा आणि शेअर करा, सबस्क्राईब करा. मागच्या ब्लॉगला तुम्ही भरपूर प्रेम दिलं आहे, तर ह्या ब्लॉगला पण तसंच प्रेम द्या आणि मिळू पुढच्या ब्लॉगमध्ये. बकरा काटता है तो कोई बकरा काटता है. बता, अगर आज दानिश भाई जिंदा रहते थे ना, किसी का नाम ही नहीं रहता था भाई. मतलब वो अलग ही लेवल का